मी विठ्ठल शामराव माने अक्कलकोटून आलो. पोलीस खात्यामध्ये 38 वर्ष नोकरी आणि चुकून माझी अचानक देहू पोलीस स्टेशनला बदली झाली, देहूला. आणि देहू पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर पहिल्यांदा तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो आणि ते संकल्प सोडला की पोलीस खात्यामध्ये उर्वरित जी सेवा आहे तोपर्यंत कुठलं व्यसन करणार नाही, खोटं बोलणार नाही, कोणाचा रुपये घेणार नाही, कोणाला रुपये देणार नाही, असा संकल्प सोडला. त्यामुळे माझ्या जीवनाला आकार मिळाला. कुठलंही व्यसन नाही आणि कुठलंही मी प्रशिक्षण घेतलेलं नाही. फक्त आपली बुवांची कीर्तनं मी यूट्यूबवर ऐकायचो आणि कुठं असतील तर आवर्जून जायचो आणि बाबा महाराज सातारकरांच्या माध्यमातून मला प्रेरणा मिळाली. आणि हे जीवन इतकं सुंदर, इतकं चांगलं आहे. मी पोलीस अधीक्षकांना सांगितलं की सगळे पोलीसवाले कीर्तनकार करून टाका, कारण का नैतिक मूल्य जोपासायला बरं पडतं आहे. तर त्यासाठी आपण पोलिसांना कीर्तन प्रवचनाचे धडे द्या असं मी त्यांना विनंती केली होती. आता काय प्रक्रिया होती बघूया. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरे, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी. तो हा विठ्ठला बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. हौद सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठला बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर. तो हा विठ्ठला बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम. हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची राहावी, ठेविले अनंते तैसेची राहावी. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेगा दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखाची केवळ. भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. तू कामणे घालू तयावरी भार, तू कामणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. ठोब्बार कुमार, ठोब्बार कुमार, ठोब्बार कुमार, ठोब्बार कुमार. आता साथीदारांनी राग गायलेला आहे, अभंगाचा ध्रुपद गायलेला असं समजून आपण पुढे सुरुवात करूया. हल विढल विढल विढल, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो जय वेद प्रतिपाद्या, जय जय संस विद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशु सकलार्थीमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासु अवधार्य. संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा साधा सोपा सरळ भाषेतला सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीचा अभंग आहे. हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. ठेविले अनंते तशीच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान.
बघा, भक्तीचा महिमा इतका मोठा आहे की भक्ताच्या माध्यमातून मी म्हणणारे तरले गेले. संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी इतके कष्ट वाहून सगळ्या संतांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक कष्ट भोगलेत. बघा, आपण किती जगलो याच्यापेक्षा कसा जगलो ह्याला जास्त महत्त्व आहे. किती जगणं ह्याला महत्त्व नाही, तुमच्या माझ्या हातातही नाही, पण कसं जगावं हे मात्र तुमच्या माझ्या हातात आहे. म्हणून संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज फक्त 43 वर्ष जगले. स्वामी विवेकानंद 39 वर्ष जगले. सावतामाळी 45 वर्ष जगले. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज फक्त 22 वर्ष. या 22 वर्षाच्या चिमुरड्यांनी सगळ्या जगाला वेड लावलं आणि एवढ्या कमी वयामध्ये 22 वर्षाच्या या चिमुरड्यांनी सगळ्या जगाची माऊली होऊन दाखवलं. म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होणं आपलं कर्तव्य आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. भक्तीचा महिमा इतका मोठा आहे. व्याभिचारी, भ्रष्टाचारी, समाजकंटक, दरोडेखोर, वाईट वर्तन करणारे लोकसुद्धा या हरिनामामुळं, भक्तीमुळं तरली गेली. बघा, वाल्या कोळ्याचा वाल्मिक कृष्ण झाला, त्याच्या शतकोटे हरिनामाची गोड शर्करा अखंड चाटावी, घेऊन अनुभव सकल जगाला मुठमुठ वाटावी. खाऊनी साखर वाल्या कोळी पुष्ट किती झाला, जन्मांतरीची पापे जळाली डंका गाजविला. कोळी नाम हे घालवनी तो वाल्मिक ऋषी बनला, शतकोटीचे गीत गात असे गाई रामलीला. षडविकार षडशत्रुजिंकुनी कुबुद्धी लोटावी, घेऊन अनुभव सकल जगाला मुठमुठ वाटावी. हरिनामाची गोड शर्करा अखंड चाटावी. चाटत राहा, चाटत राहा, चाटत राहा, चाटत राहा, चाटत राहा. काय होतं बघा, जीवनाला आकार मिळल्याशिवाय राहत नाही. आपण कुठल्याही कार्यक्रमात गेल्यानंतर मोठा मंडप टाकलेला असतो. या मंडपाला बघून लोक म्हणतात, काय मंडप टाकलाय, काय मंडप टाकलाय, काय मंडप टाकलाय. मंडपाचं कौतुक करतात. मग ह्या मंडपाचं काय, ह्या मंडपाचा कधी विचार व्हायला पाहिजे. म्हणून ह्याला अध्यात्माची, भक्तीची झालर लावली की हा मंडप शोभून दिसतो. कारण प्रभू रामचंद्र आणि सीता वनवासात असताना दोघं दगडावर बसले. प्रभू रामचंद्राला सीतामाईंनी विचारलं, म्हणले, प्रभू तुमच्यापेक्षा माझी पावलं किती सुंदर आहेत. प्रभू रामचंद्र म्हणले, अगं असं कसं म्हणले, तुझ्यापेक्षा माझी पावलं सुंदर. दोघांमध्ये वाद झाला. लक्ष्मण पळत आल्याने विचारलं, म्हणजे दादा वहिनी का भांडता. अरे बघ ना, तुझी वहिनी म्हणते माझी पावलं सुंदर, मी म्हणतो माझी पावलं सुंदर, जर नीट बघून सांग कुणाची पावलं सुंदर आहेत. लक्ष्मण मोठ्या धर्मसंकटात सापडले. दादाची पावलं सुंदर म्हणतो, वहिनीला राग, वहिनीची सुंदर म्हणतो, दादाला राव. का करावं असा प्रश्न पडला. 2 मिनटं लक्ष्मणाने विचार केल्यानं सांगितलं, म्हणजे दादा खरं सांगतो आणि कारणही सांगतो. माझ्या वहिनीचे पावलं फार सुंदर आहेत, कारण ती माझ्या दादांच्या पावलांच्या शेजारी आहेत म्हणून सुंदर आहेत, अन्यथा सुंदर असण्याचं कारण नाही. ढाला विढाला विढाला विढाला. म्हणून सर्वसामान्यांना संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी इतकं सुंदर असा संदेश दिलेला आहे. त्या परिस्थितीवर जगण्याचं सामर्थ्य ठेवा. पायी जाणारा मग तुम्हाला सायकल पाहिजे, सायकलवाला मग तुम्हाला मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकलवाला मग तुम्हाला कार पाहिजे. हे अविरत चक्र चालवतच राहिलेलं आहे. पण तो महाराज स्पष्टपणे सगळ्यांना सांगतात, ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, समाधान समाधान. ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे. म्हणून जीवनामध्ये सुंदरता आणण्यासाठी, आकार मिळण्यासाठी आपण भक्तीचा महिमा वाचून बघा आणि गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. कारण ज्ञानेश्वरी सार्वजनिक करण्याचं सामर्थ्य निवृत्ती महाराजांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांना मिळालं. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्ती महाराज यांनी आईच्या सांगण्यावरून त्यांनी सांगितलं, आमचा नाथ संप्रदाय आहे, नाथ संप्रदायामध्ये एक गुरु एक शिष्य नातं आहे, मी हे सार्वजनिक करू शकत नाही. शेवटी आईने सांगितलं की माझ्या ज्ञानारायाचे सगळे हट्ट पुरव. हट्ट पुरवण्यापायी ज्ञानेश्वर महाराजांनी परवानगी देऊन टाकली. सर्व जनतेला ही ज्ञानेश्वरी मोकळी करून टाक आणि सार्वजनिक करून टाक. म्हणून ज्ञानेश्वरी मोकळी केली. तुम्ही आज कीर्तन सप्त्यामध्ये आपण पारायण करतो. ह्याचे उपकार ह्या ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराजांचे आहे. भावदेवोनिया वाचा ज्ञानेश्वरी, भावधरो
आज ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं सामर्थ्य मिळालं. हौबार कुमार, हौबार कुमार, हौबार कुमार, हौबार कुमार, हौबार कुमार. ह्या कीर्तनाच्या माध्यमातून जे विचार सांगतो मी, प्रत्येक कीर्तनामध्ये मुद्दाम सांगत असतो की एक जिव्हाळ्याचा प्रश्न मी मुद्दाम मांडत असतो. कुठल्या जिव्हाळ्याचा प्रश्न? आजकाल समाजामध्ये आईवडिलांना सांभाळेनात मुलं, वृद्धाश्रमामध्ये पाठवत आहेत, आणि म्हणून इतकं वाईट वाटतं की थकले भागलेले आईवडील तुम्हाला मला आणि समाजाला प्रश्न विचारतील. म्हणून मुद्दाम मी सादरीकरण करत असतो की आईवडिलांना सांभाळा. ज्ञानेश्वर महाराजांनी आणि संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी जे विचार मांडलेले आहेत त्या विचाराला सार्थक असा आपण वागण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर थकले भागलेल्या वडिलांना जर वृद्धाश्रमामध्ये टाकलं तर ते तुम्हाला मला प्रश्न विचारतील, ते स्वतःहून वैतागतील, म्हणतील काय म्हातारपण हे आल्यावरती अशी ही किमया झाली, पंख फुटल्यावर सारी पाकर भुरकन उडून गेली, पंख फुटल्यावर सारी पाकर भुरकन उडून गेली. काय केलो आम्ही पाप, झालो पोरांचे माय बाप, आमच्याच या कर्माचा आम्हा येतो या संताप, चंदना परी शरीर जिजूनी एकच किमया झाली, पंख फुटल्यावर सारी पाकर भुरकन उडून गेली. कुणी साहेब झाला मोठा, गमवितोय भलत्या नोटा, वेळेवर अन्न मिळेना त्या आई बापाच्या पोटा, पोट भरण्या आई बापानी वृद्धाश्रम गाठली, पंख फुटल्यावर सारी पाकर भुरकन उडून गेली, पंख फुटल्यावर सारी पाकर भुरकन उडून गेली. काय करू असून या कन्या, नांदाया गेल्या चिमण्या, उठवे ना जागेवरुनी लेकीच्या गावा जाण्या, जागेवरती मरून पडावं एकच इच्छा उरली, पंख फुटल्यावर सारी पाकर भुरकन उडून गेली, पंख फुटल्यावर सारी पाकर भुरकन उडून गेली. खेळीन मी नातवा संग, जीवनाला येईल रंग, काय सांगू या कर्माचं सर स्वप्न झालं भंग, वृद्धपकाळी आई वडिलांची दशा डोळ्यांनी पाहिली, पंख फुटल्यावर सारी पाकर भुरकन उडून गेली, पंख फुटल्यावर सारी पाकर भुरकन उडून गेली, पंख फुटल्यावर सारी पाकर भुरकन उडून गेली. ज्ञानेश्वर